आपली निशाणी जर भगवंतापर्यंत जर गेली ना, त्याच्याकरता भगवंतानी म्हणजे विटी आयसे सुकून हे बघतीस किंवा धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. तुकाराम महाराज म्हणतात की आता परिचितांना तुम्हाला सांगतो थोडा आमची ती साडू बरं का ती असू दे. आनंद काय माहिती आहे का, त्यांचा आयुष्यभर ड्रायव्हरकीचा धंदा होता. तुम्ही आता ग्रंथातलं नाही, पण आता कीर्तन संपल्यासारखं 2 मिनिटात सांगतो मोठा. आणि ड्रायव्हर की लाईन असल्यामुळं ड्रायव्हर माणूस म्हणतो ना 72 फुटचा असतो. कुणाला कवा फसवून कुणाला काय करीन. त्यांनी सरी दुनिया जरी केली असली पण त्यांच्या आईचं गुण होतं. त्यांच्या आईने जवळजवळ 40 वर्ष रामायण आहे त्यांच्या घरी. म्हणून ती शुद्ध बीजापोटी फळे. जरी ड्रायव्हर लाईन जरी असली तरी कधी मध्ये वारी फुंका जरी झटका हाणायची सवय जरी असली बरे अंगातलं जे रक्त आहे ना ते आईचं आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो त्या गाडीवर टेरिंगवर असं डुबुक करीत होतं असं सारखं. जिथं जर गावाला कुठल्या सप्त्याला जाऊ कुठं जाऊ भजन म्हणून ड्रायव्हरला काय ते म्हणलं अंगठा भागर माणूस इतकं भजन गोड म्हणतोय ना इतक्या आनंदाने योगायोगाने त्यांना 2-3 मुलीचा एक मुलगी PS आहे. आपल्याला बघू माणूस वाटण का ह्यांची मुलगी PS आहे असं म्हणून. पण नाही गर्व नाही घमेंड नाही अगदी प्रेमात रात्र कानावाल्यानं भजन हो. म्हणजे जीवनामध्ये माहिती आहे का खरी भक्ती देवापाशी जायचं कारण एकच आहे तिथं स्वार्थ नाही कुठल्या गोष्टीमध्ये स्वार्थ नाही. असं जीवनामध्ये सरळ साधं जागा नामसंकीर्तन साधन पैसोपे जळकेलं पापे जन्मांतरी. जन्मोजन्मीचे पाप जाळायचं असेल तर एकच साधन आहे. आता तिथं माहीत नव्हतं मग तर आमचे पापाजी भारी भेटले. टाळकरी सुंदर प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळावरची तसे बसली बोल जरी गंगावती. तुम्ही सगळे साधू संत थोरे तुमचं दर्शन घडलं. मी माझं नशिबान समजून बघू हिथं दर्शन घडलं कुठं मडके माझं कुठं खांडूचं काय पोराला येत असं काय नाही पण तुमच्यासारख्यांची कृपा आहे म्हणून हे संत कृपा झाली. असणारा बोलता बोलता जर एखादा शब्द चुकीचा गेला असला तर पुन्हा दुरुस्त करून आणण्याचा प्रयत्न करीन. पण जे चांगलं असेल ना निश्चित आपलं सांगतो तुकाराम तुकाराम नाम घेता अक्षरशः आमच्या आजीला नाही विमान आलं बघतो मग सांगितलं नाही विमान आलं तुम्ही म्हणतो विमान कसं का मला काही सांगायला लागेल. अक्षरशः पहाटं तिने काय केलं म्हणजे मी जाणार आहे सांगून ठेवतो आमच्या गरुडावर बसून माझा कैवारी आला पंचामृती म्हणली अमृत दिला कुठं आपण शिकला आवाज आला सगळी म्हणजे वाजतोय आवाज म्हणले आवाज सगळ्यांनी ऐकला पण फक्त दिसलं पण आवाज आला आणि भगवान परमात्म्याने पंचामृतीला दिला नाही. तुम्ही सांगा ना तुकाराम महाराज बी गेले का नाही वैकुंठाला तसं आमची आई सुद्धा वैकुंठाला डायरेक्ट विमानात बसून गेली. म्हणून मोठी पुण्यतिथी आम्ही करत असतो तिथे म्हणून तिच्याच मी बीजाचा शुद्ध बीजापोटी फळे सगळं गोमटे ते देवाचे कारणे. म्हणून ही भगवंताची सेवा व्यवस्थित पद्धतीने करा सर्वांचा निश्चित उद्धार होईल. तुकाराम तुकाराम.